नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. प्रथम समस्त महिला भगिनींना MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीतर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. यावेळी आपल्यासोबत आहे एक महिला. त्यांनी संघर्ष करून स्वतःच्या परिवारासाठी चालवण्यासाठी एक व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय म्हणजे चहा कॅन्टीन. तर चला तर त्या महिलेपासून आपण जाणून घेऊया. प्रथम ताई, तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला एक सांगा ताई, आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिना दिवशी तुम्ही या ठिकाणी चहा कॅन्टीन चालवता आणि संपूर्ण उदरनिर्वाह तुम्ही या चहा कॅन्टीनवर तुमचा परिवार चालते का? हो, चालते ना. मी सकाळी 4 वाजता उठते, इथं येते, कॅन्टीन चालवते आणि माझं 4 मुलं आहे ते पण सांभाळते, घरचे कामं करून येते. इथंसा माझे पती 2017मध्ये वारले, कॅन्सर झालता. मी त्याच्यानंतर इथं कॅन्टीन लावली, कॅन्टीन चालू राहिली. माझ्या घरी माझे सासू सासरे आणि नणद आहे. मी स्वतःची कॅन्टीन लावली आणि स्वतः माझे लेकराचा व्यवहार करू राहिली आणि शाळा शिकू राहिली कॅन्टीन लावून. एकंदरीत तुमच्या परिवारामध्ये किती समजा परिवारामध्ये सदस्य आहे? मी आहे ना, माझे 4 लेकरं आहे, सासू सासरे आहे. मी स्वतः व्यवहार केला कॅन्टीनचा आणि कॅन्टीन चालवत आहे. सांगा, कॅन्टीन लावण्याचा मागं उद्देश काय आहे? तुमचा परिवार चालण्यासाठी तुम्ही हा कॅन्टीन व्यवसाय, चहा कॅन्टीनचा व्यवसाय सुचविला काय? हो, मला माझ्या बाबाचे इथं कधी वावरातलं काम केलं नाही. त्याच्यानंतर माझा भाऊ माझ्या घरी आला. माझे पती मरण पावले तर त्यांनी इथं जागा विकत घेतली आणि मला कॅन्टीन लावून दिली. त्याच्यानंतर मी इथं कॅन्टीन चालवते अजून आणि माझे लेकरं शाळा शिकवते. आणि मला एक सांगा, सर्व घरचं काम करून सकाळी तुम्ही कॅन्टीन किती वाजता सुरू करता? सकाळी मी 4 वाजता उठते, त्याच्यानंतर 6:30 वाजता मी इथं येते. 7 वाजता कॅन्टीन चालू करते तर रात्री 6 वाजता घरी जाते. आपलं मूळ गाव कोणतं आहे? मुक्काम सोनगाव आहे. हो, सोनगावची आहे मी. आणि किती दिवसापासून तुम्ही हा चहा कॅन्टीनचा व्यवसाय करताय? 2017 माझे पती मरण पावले त्यापासून इथं कॅन्टीनचा. पूर्वी पती कॅन्टीनचा व्यवसाय करत होते का? ते पहिले ज्यूस सेंटर होते, ज्यूसचा धंदा करत होते. त्याच्यानंतर त्याला कॅन्सर झाला, मरण पावले. त्याच्यानंतर मी हे सामान घरून आणलं. मग त्याच्यानंतर मी कॅन्टीन चालू केली. आतापर्यंत माझं खूप चालत आहे. त्या दिवशी माझा भाचा आला. एकंदरीत तुमचा दिवसभर विक्रा किती होते ह्या कॅन्टीनवर? तरी मला 300-400 रुपये रोज पडते. हो हो. आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ह्या कॅन्टीनच्या भरोशावर चालते का? माझी आई बाबा मला मदत करते आणि काही हे कॅन्टीनच्या भरोशावर आहे. आई बाबा मदत करते, भाऊ बहिणी सगळे मला मदत करते. एक म्हणणं आहे, जागतिक महिला दिन आहे, बरोबर आहे. एक सक्षम महिला म्हणून तुम्ही तुमच्या बोलण्याहून गणल्या गेल्या आहे आणि स्वतःच्या भरोशावर तुम्ही हा व्यवसायसुद्धा उभा केलेला आहे. आणि व्यवसाय उभारण्यापूर्वी तुमच्याकडे भांडवल होते का? भांडवल हो होते. भांडवल म्हणजे माझ्या भावानं मला पैसे दिले हे व्यवसाय करासाठी. त्यानं सगळं सामान विकत घेऊन दिलं आणि त्याच्यानंतर मी कॅन्टीन चालू केली. बचत गटातले पैसे काढून पूर्ण सामान भरलं आणि व्यवसाय चालू केला. एकंदरीत किती वर्षापासून तुम्ही हा चहा कॅन्टीनचा व्यवसाय करताय? 2017 पासून. एकंदरीत 5 ते 7 वर्ष झालेले आहे. त्या 5 ते 7 वर्षामध्ये पूर्ण परिवार हा कॅन्टीनच्या भरोशावर सुरू आहे. आणि तुमचं शिक्षण किती झालं? शिक्षण मी जेव्हा 9वा वर्ग शिकली होती तेव्हा माझ्या आईबाबानं माझं लग्न करून दिलं. सोनगाव येथे सुनील इंगोले यांच्याशी. त्याच्यानंतर 10-12 वर्ष माझे पती राहिले आणि कॅन्सरनं वारले. त्यानंतर 4 लेकरं होते. मला वाटलं मी कुठं जाऊ. त्याच्यानंतर मी आईबाबाच्या इथं गेली नाही, इथंच राहिली. आणि कॅन्टीनचा एक उदरनिर्वाहासाठी व्यवसाय सुरू केला. हो, त्याच्यानंतर मग कॅन्टीन व्यवसाय चालू केला आणि माझा व्यवसाय चांगला आहे. माझे लेकरं पण शाळा शिकत आहे. कॅन्टीन कुठल्या क्लासमध्ये आहे? एक आहे शाहू शाळेत आहे, एक आहे माजरखेडला आहे, एक मन्नालाल शाळेत आहे, एक गावात आहे. मुलगा लहान आहे. 3 मुली आहे. तुमचं नाव काय? माझं नाव लीला सुनील इंगोले आहे. सोनगाव रहिवासी आहे.
ठीक आहे. ह्याच त्या लीलाताई, हे संपूर्ण आपला परिवार या कॅन्टीनच्या भरोश्यावर सुरू आहे आणि विशेषतः म्हणजे यांनी एक संघर्षातून हे कॅन्टीनसुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे. लीला सुनील इंगोले ह्या ताई आपल्यासोबत होत्या. त्यांनी संपूर्ण MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला आपल्याला थेट जागतिक महिला दिनानिमित्त एक थेट मुलाखतसुद्धा दिलेली आहे. पुन्हा आज जागतिक महिला दिननिमित्त आपल्यासोबत आहे सुनीता ताई. ताई, मला एक सांगा, तुमचं MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. प्रथम तुम्हाला MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रारूपे जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आज हा प्रेसचा व्यवसाय करताय आणि या प्रेसचा व्यवसाय निवडला असता याच्यावर तुमचं कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे होते का? हो, म्हणजे शिक्षण पाणी याच्यावरच झालं आहे. हां. कुटुंबात एकूण सदस्य किती आहे? 4 मुली आहे, 1 मुलगा आहे. हां, तर मुलीला शिक्षण दिलं भरपूर. मोठ्या मुलीला इंजिनियर केलं, दुसऱ्या मुलीला MBA केलं, तिसऱ्या मुलीला MSc DMLT केलं आणि चौथ्या मुलीला BA म्हणजे BCom MCom केलं. जॉब करते लहान मुलगी. हां, मुलगा समजा फायनल झाल्यावर आता जॉबवर अशी TCS मध्ये. हां. आणि मला सांगा, तुम्ही हा सर्व जे शिकवलं आहे, तुम्ही 4 मुलींना आणि मुलांना शिकवत आहे, हा व्यवसाय करताना ह्या सर्व व्यवसायावर, ह्या प्रेसच्या कपड्याच्या व्यवसायावर त्यांना तुम्ही शिकवलेलं आहे का अजून पती पण दुसरं काम करते? हां, पती म्हणजे बँकेजवळ वाइंडरचं काम करते. दोघांच्या श्रेयामुळं हे झालं सगळं शिक्षण पाणी. हां. आणि व्यवसाय करत असताना किती दिवसापासून तुम्ही हा प्रेसचा व्यवसाय करताय? 20 वर्ष होते व्यवसाय चालू आहे माझा. हां, 20 वर्ष होते, 21 चालू आहे आता. संपूर्णपणे 20 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि व्यवसाय करताना तुम्हाला एखादा अनुभव आला आहे का जीवनामध्ये? अनुभव म्हणजे आता पोराचे शिक्षण, लग्न, डिलिव्हऱ्या, हे का सगळे म्हणजे कामं करावंच लागले ना. हे सर्व कामं प्रेसच्या भरोश्यावर झाले का? नाही, आमच्या दोघांमुळं झाले. दोन्ही म्हणजे आमच्या घरच्यामुळंही झाले ना, माझ्याच्या नाही झालं समजा. हां. एकंदरीत तुम्ही हे प्रेसचं दुकान किती वाजता उघडता? पहिले 8 वाजता उघडत होते, आता 11 वाजता उघडतात. हां. आणि किती वेळ उघडं राहते? 5 ते 6 वाजेपर्यंत. सकाळी 9-11 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत. आणि या व्यवसायातून किती रुपयाची मिळकत होते दररोज? कधी 200 होते, कधी मग 100ही नाही होत, नाही तर मग 400-500चाही धंदा होऊ शकते. असं आहे. म्हणजे संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह तुमचा हा प्रेसच्या व्यवसायावर सुरू आहे, असंच ना? आपण बघू शकतो या ठिकाणी ह्या ज्या ताई आहे, आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिन निमित्त आम्ही तुम्हाला MB न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रात दाखवत आहे काही महिलांच्या मुलाखत. तसेच आपण या ठिकाणी आलो आहे, ते प्रेस करत आहे आणि प्रेसच्या भरोश्यावर उदरनिर्वाह करून आपला परिवारसुद्धा चालवित आहे. हे सुद्धा आपण थेट बघित आहे. आणि बघत असताना या जागतिक महिला दिनानिमित्त आज यांनी एक थेट मुलाखतसुद्धा आपल्या MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला दिलेली आहे.